डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा रविवारी 19 एप्रिल रोजीच मिरवणूक काढण्याचा निर्धार समाज बांधवांनी केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा काढण्यात येणारी जयंती मिरवणूक 19 एप्रिल रोजीच काढण्याचा निर्धार समाज बांधवांनी केला। मध्यवर्ती मंडळं 2 असली तरी मिरवणूक एकाच दिवशी काढण्यात येणार असल्याचं शुक्रवारी बैठकीत स्पष्ट करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथं शुक्रवारी सायंकाळी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। धम्मरक्षिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। यावेळी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष आनंद चंदनशिवे, सचिव रॉकी बंगाळे, माजी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, पिंटू ढावरे, मिलिंद प्रक्षाळे, सिद्धेश्वर पानगळे, रसूल पठाण तसंच महामंडळ उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश इंगळे, विनोद वाघमारे, दीपक गवळी, शांतिकुमार नागटिळक, अजित गादेकर, गौतम चंदनशिवे, सुहास सावंत, आशुतोष नाटकर, विजयानंद काळे, चाचा सोनवणे, अश्विन शिंदे, बाळासाहेब थोरात, किरण साळवे, अजय मैंदर्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत त्यांच्या वाढदिवशी सोलापुरातील मिलिंदनगर इथून मिरवणूक काढण्यात आली होती। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सोलापूर शहरानं जपली आहे। दरवर्षी ही मिरवणूक मोठ्या दिमाखात काढली जाते। ती पाहण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश तसंच दिल्ली इथूनही नागरिक येतात। परदेशातूनही अनेक जण खास उपस्थित राहतात। प्रतिष्ठापनेनंतर येणाऱ्या रविवारी मिरवणूक काढण्याची परंपरा सर्व परिचित आहे। हजारो नागरिक सोलापूरला येण्यासाठी रेल्वे, बस आणि विमानांची तिकीटं आधीच आरक्षित करतात। रविवार हा दिवस सर्व समाज बांधवांसाठी सोयीचा असल्यानं त्याच दिवशी मिरवणूक काढली जाईल असंही बैठकीत नमूद करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सोलापूर शहरातील जे सर्व्हिसला जे लोक आहेत ते इतर ठिकाणी जे आहेत ते लोक देखील रविवारीच्या हिशोबाने मिरवणुकीला येत असतात। त्याचप्रमाणे आपले पाहुणे रावळे असतील, आपले मित्र परिवार असतील, इतर राज्यातील भीमसैनिक असतील व त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील सर्व समाजातील जाती धर्मातील लोक या मिरवणुकीमध्ये हिरारीने भाग घेऊन एक आपला आनंद उत्सव साजरा करत असतात। ही मिरवणूक का नुसतं तांगडनिगा नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित भव्य असे देखावे सर्वच मंडळ या मिरवणुकीमध्ये सादर करत असतात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्यानं अनेक वर्षापासून केलेले आहेत। या सोलापूर शहराला एक आगळा वेगळा इतिहास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सोलापूर शहरामध्ये 11 वेळापेक्षा जास्त वेळा इथं आलेले आहेत। त्यांच्या पदपर्शाने ही पावन झालेली भूमी आहे। आपण पुण्या मुंबईला दिलो किंवा आपल्या हातावरचं पोट आहे, आपले भीम सैनिक म्हणा, आपले काही कुटुंबाचे लोक घरून खाण्यासारखा पुण्या मुंबई या ठिकाणी गेलेले आहेत। ते देखील संभ्रमात होते त्याला हे कसं काय चाललंय। पण कृपा करून सर्वांनाच आम्ही विनंती करतो आणि खरोखरच सर्वांनीच एकमताने 19 तारखेलाच मिरवणूक निघणार आहे यात कुठलीही शंका नाही। पण तरी कुणाला याबद्दल इगो हात होऊ नये की आता आम्ही ह्या ठिकाणी ह्या ग्रुप संघ बसलोय किंवा ह्यांचा ग्रुप, तुम्हा दोघांनाही विनंती आहे ग्रुप 1000 होऊ द्या पण मिरवणुकी एकच झाली पाहिजे। आणि ती मिरवणूक सोलापूरची अशी मिरवणूक आहे या भारत देशामध्ये विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बघायला आंध्र, केरळ, कर्नाटक, उत्तर भारत या सर्व महाराष्ट्रामधून हे मिरवणूक पाहायला येत असते तेव्हा तुमचं राजकारण घाला चुलत। पण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल नंतर येणारा जो काही रविवार असेल त्याच रविवारी काढले पाहिजे। त्या मध्यवर्तीच्या अध्यक्ष लोकी इंगळेच आहे, कारण दोन्ही मध्यवर्ती एकच आहे। दोन्ही मध्यवर्तीचा अध्यक्षही इंगळेच आहे, त्यामुळे दोन्ही मध्यवर्तीची मिरवणूक राहिलेली आहे ती 19 तारखेलाच मिरवणूक निघेल। सगळ्यांनी आपले काय टेन्शन न घेता सगळ्यांनी आनंदाने सगळ्यांनी बाहेर उतरण्याचं बाहेर पडावे ही सगळ्यांना मी विनंती करतो। कदाचित आणि ह्या मध्यवर्तीला विनंती करतो मी, त्या मध्यवर्तीचा घटक आहे पुढच्या वर्षी मिरवणूक तर 19 तारखेला निघणार हे तर जाहीर झाले, त्यात सांगायची काय गरज नाही। त्या मध्यवर्तीचा बी अध्यक्ष इंगळेच आहे आणि ह्या मध्यवर्तीचा अध्यक्ष बी इंगळेच आहे। त्याच्यामुळे 2 इंगळे असल्यामुळे मिरवणूक काय 2 निघणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। मिरवणूक ही एकच निघेल। पण मध्यवर्तीला एक माझं सांगणं आहे
बाळासाहेब म्हणा, आनंददादा म्हणा, किंवा मी सांगणं काय ते पटेल नंतर ठरवतील त्याने, की जरी 2 मध्यवर्ती असल्या, कारण ह्या 2 दिवसामध्ये जेवढ्या गोष्टी घडायच्या त्या घडल्या, ज्या चर्चा व्हायच्या त्या झाल्या, एवढ्या लोकांना भीतीन, काय लोकांना थोडं चांगलंही वाटत होतं, जाऊ द्या 2 मिरवणूक निघतात निघू द्या. पण काय आहे, सगळ्याच्या आशीर्वादाने मिरवणूक एकच निघेल एवढं मी सांगतो. आणि पुढच्या 2 मध्यवर्तीचा एक मध्यवर्ती असतील 2, मी काय एकीकरण म्हणणं, पण दोघांनी युती करून अध्यक्ष हे करणे व्हावं अशी एवढी विनंती करतो व माझ्या 2 शब्द संपवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक परंपरेनुसार पारंपरिक मार्गानंच काढली जाईल. यंदाची मिरवणूक भव्य आणि दिव्य स्वरूपाची असेल. सर्व समाज बांधवांनी 19 एप्रिल रोजी मिरवणुकीत सहभागी व्हावं असं आवाहन आनंद चंदन शिवे यांनी केलं. मध्यवर्ती धावताले मी गेल्या वर्षी सीपी ऑफिसच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितलं की जरी 2 मध्यवर्ती असल्या तर येथून सोलापूर शहरामधून एकच आवाज निघणार भीम जयंतीचा, म्हणजे एकच मिरवणूक निघणार, लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही पायीक असणारे कार्यकर्ते आहोत. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचं या ठिकाणी कुठलंही वक्तव्य या ठिकाणी जगभरामध्ये होईल, त्याचे पडसाद कुठं उमटतात तर ते सोलापूर शहरामध्ये उमटणारा ही क्रांतिकारी सोलापूर आहे. म्हणून सोलापूर शहरामध्ये मी आपल्या या मीटिंगच्या माध्यमातून ही जी बैठक बोलवलेली आहे, ही जी बैठक बोलवलेली आहे 19 तारखेलाच भीम जयंती निघणार ही गोष्ट सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. बरोबर आहे का?